पायाचे कमरात दुखतो पण नसतं आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं. एक साईड पूर्ण दुखते का? हा, एक साईड दुखते. बाईक चालवते जास्त त्रास. सायटिका पेन आहे. हा, इथं जास्त दुखतं. मी एवढं लांब बसून इथं आलोय ना, इथं आल्यानंतर कंटिन्यू आता पेन चालू इथे चावल्यासारखं. अजून काय होते? पित्त म्हणा, ढेकर आहे ना, गॅस म्हणा, ऍसिडिटी पण होते. हा, ऍसिडिटी होती. किती दिवसापासून त्रास आहे? पित्ताचा त्रास मला अजून आहे. आता माझं 30 वर्ष म्हणजे 10 वर्षापासून आहे. 10 वर्षापासून पित्ताचा त्रास आहे? हा आहे, म्हणजे नॉर्मल होता आणि 2016ला जॉबला लागलो तसं जास्त आहे. कमरेचा किती दिवसापासून? 2-3 वर्षापासून. कमरेचा 2-3 वर्षापासून आहे. पोटाचे स्टमकची जो प्रॉब्लेम आहे 10 ते 12 वर्षापासून प्रॉब्लेम. ठीक आहे, आपण प्रयत्न करूया आज करण्याचा. कसं होतं टेन्शन घेऊया. बॉडी एकदम तो 20 किलोमीटर तरी माझा पाय दुखत होता, पूर्ण सनसन करत होता. पण आता पाय दुखणं डायरेक्ट बंद झालेलं. 90% एकदम क्लिअर, मला क्लिअर वाटतंय. सह्याद्री वकील तालुका सिन्नर जिल्हा नाशिक महाराष्ट्र. विविध जिल्हा तालुक्यातून राज्यांमधून इथं पेशंट येतात. निरंतर 11 वर्ष रुग्णांवरती इथं सेवा होतीये. इथं चांदोडून आमच्याकडे पेशंट आलेला आहे. त्यांना ट्रीटमेंटच्या अगोदर काय त्रास होत आले, आता त्यांची जास्त ट्रीटमेंट झालेली आहे. तर त्यांच्या आजाराबद्दल ते काय सांगतील, काय त्रास होता याच्या अगोदर आणि आता इथे ट्रीटमेंट झाल्यानंतर तुम्ही काय सांगू शकाल? माझं आहे ना, एक पाय कंटिन्यू म्हणजे असं रग लागल्यासारखं दुखत राहायचं बुवा. तुमतून मुंग्या चावताय, मुंग्या येणं या पायाला. तर सायट्रिका पेन होता. तर मग मी युट्यूब वरती यांचा व्हिडिओ बघितला होता. मग इथं आलो, त्यानंतर माझ्यावर उपचार केले. आता मला जवळपास 99% म्हणजे माझं जे बाईक चालवताना आता इथं 15-20 किलोमीटर चालवतो मी सिन्नरवरून, तरी खूप त्रास होता. पण आता मला ते काही जाणवत नाही. मला 2-2.5 वर्षापासून त्रास आहे. 2-2.5 वर्षापासून त्रास होता आणि युट्यूबला त्याने व्हिडिओ बघितला. युट्यूबला बघितलेले व्हिडिओ लोकांचा विश्वास नाहीये, तरी तुम्ही युट्यूबचा व्हिडिओ बघून इथं आला, तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय सांगू शकाल की खरं का खोटं आहे? मी सरांना आहे ना, मी पहिले एक डॉक्टर रजनीश कांत म्हणून स्पाइन सेक्टर मध्ये, त्यांना फॉलो केलेलं. त्याच्यानंतर मी सरांचा त्यांच्याबरोबर व्हिडिओ बघितला. म्हटलं आता एवढे मोठ्या डॉक्टरना जर सर तिथं जाऊन त्यांच्या बरोबर जर काम करताय, तर कोणी पण ट्रस्ट ठेवला पाहिजे. काही अडचण नाही ट्रस्ट ठेवण्यासाठी. इथं सह्याद्री आरोग्यमध्ये निरंतर 11 वर्ष लोकांची सेवा होतीये. कोविड काळामध्ये सुद्धा आपण 14,500 लोकांवरती इथं ट्रीटमेंट केलेली आहे आणि असे हजारो पेशंट सॅटिस्फाईड आहे की त्यांनी इथं येऊन ट्रीटमेंट घेतलेली आहे. परंतु खूप वर्षापासून आम्ही युट्यूबला व्हिडिओ वगैरे टाकायचा आम्हाला जमायचंच नाही. पण काही पेशंटचा आमचा खूप आग्रह होता आम्हाला की तुम्ही युट्यूबला व्हिडिओ टाका, आणि तेव्हापासून आम्ही आता ते व्हिडिओ टाकायला सुरुवात इथं केलेली आहे. आणि मग परत लोक आता त्याचा लाभ घेऊन परत इथं पोहोचतायत. कमरेच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय त्रास होता? मला कमरेच्या वरती ऍसिडिटी, पोटात गॅस बनणं, ढेकर येणं, हा पण त्रास होता. किती वर्षापासून? तो मला 10-1 वर्षापासून त्रास आहे डायरेक्ट. आज आपण सेटिंग केली तर मग तुम्हाला आता किती फरक आहे? जवळपास तो सुद्धा 75% फरक आहे. सरांनी मला आहे ना 7 दिवसाचा कोर्स करायला सांगितलाय. मी एम्प्लॉई असल्यामुळे मला आता सध्या सुट्टी नाही भेटणार. मी माझा शेड्यूल एकदा फ्री झाला ना, तुम्ही 7 दिवस सुट्टी घेऊन तो कोर्स पण कम्प्लीट करणार. पोटामध्ये पेन होतं आल्यानंतर पेन होतं पोटामध्ये, त्याच्याबद्दल काय सांगतो?
ते 80 ते 85% ते डायरेक्ट कमी झालं एका सेटिंग कुठली गोळी औषध काहीही न देता, मेडिसिन न देता त्यांचं 70-80% जर पेन कमी होत असेल, ही जमेची बाजू आहे. सह्याद्री आरोग्यवर्धनाचं हे यश आहे. इथं शास्त्रोक्त ट्रीटमेंट होते. नुसतं काहीतरी पेशंटने आलं सांगायचं आणि काहीतरी कुठेतरी त्यांच्या हाडं इकडे तिकडे ओढायचे, हा प्रकार इथं नाहीये. शास्त्रोक्त तर्कबुद्धीने ते ट्रीटमेंट होते. प्रत्येक गोष्टीचं निदान व्यवस्थित होतं आणि व्यवस्थित ट्रीटमेंट करण्याचा आमचा जो हातखंड आहे, गेली 10 वर्ष झाले ह्या विषयामध्ये आम्ही तर्कशुद्ध काम करत आहोत. आणि म्हणूनच आमचा इथं आलेला प्रत्येक पेशंट आमच्यावरती विश्वास ठेवून येतो आणि तो 100 नातेवाईकांना गेल्यानंतर इथं सांगतो की मी इथं ठीक झालं आणि तुम्ही इथंच जा असं सांगतो. इथे येणाऱ्या पेशंटसाठी सर तुम्ही काय सांगा की युट्यूबला बघून तुम्ही आला तर युट्यूबवरती जे व्हिडिओ बघणार लोक त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? यावं आता मी पण ट्रस्ट ठेवला माणसाला, प्रत्येक कोण विश्वास ठेवल्याशिवाय कोणतीच गोष्ट नाही जगात. क्या बात. ठीक आहे.